बस शुभम नाही नाही बस बोलो भाऊ बस बोल काय बोलायचं सांगा. भेट द्या ना तुमची शुभेच्छा द्या. काय तुम्ही किती मुलं येतं काय येतं तिथून नाही तर कसं शिक्षण चालू आहे काय तिथून नाही तर मुलांना शुभेच्छा द्या तुमच्या. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवलगाव या ठिकाणी पुस्तक वाटप ही करण्यात आलेली आहे. आज उपस्थित आमचे दांगड साहेब पत्रकार जे आलेले आहेत या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत आपण विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले आहे. त्याचबरोबर इयत्ता पहिलीमध्ये जे प्रवेश घेऊ इच्छितात मुलं गावातले आज इयत्ता पहिलीमध्ये 3 प्रवेशित मुलं झालेले आहेत. त्याचबरोबर शासनाकडून येणारा अनुदान गणवेश असतील गणवेश आल्यानंतर आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देणार आहोत. त्याचबरोबर शालेय पोषण आहार आज आपण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा पण लाभ आपण या ठिकाणी देणार आहे. आणि जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम आपण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर गावातले प्रतिष्ठित नागरिक यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य आतापर्यंत केलेले आहे. इथून पुढे पण ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राथमिक शाळा रेवलगाव यांच्यातर्फे मुख्याध्यापक म्हणून सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर नवीन नवीन आव्हानं आहेत गुणवत्तेच्या बाबतीत म्हणा उपस्थितीच्या बाबतीत. ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर उपस्थिती सर्वात मोठा विषय आहे. तरी पण आपण सर्व पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांना सकस आहार देणे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही महत्त्वाच्या बाजू घेऊन आपण हा शैक्षणिक वर्ष पुढे घेऊन जाणार आहोत. सर्वांना परत एकदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या आव्हानाला मजबूतीनं आपण सर्वांनी सामोरे जाऊन त्याच्यातून समस्येमधून मार्ग काढत आपण चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार आहोत. धन्यवाद.